आत्तापर्यंत आपण ऑप्टिक्सवर जवळपास 5 व्हिडिओ सेंड केलेले. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेच असतील. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की गेली 28 वर्ष फिजिक्स हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मुलांसमोर कसा ठेवायचा आणि त्याच्या मुलांमधली भीती कशी कमी करायची याच्यासाठी मी सतत प्रयत्न करते. मी प्राध्यापिका वनिता पाटील गेली 28 वर्ष महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर या ठिकाणी फिजिक्स हा विषय शिकवते. आपण जर माझे यूट्यूबवरले व्हिडिओ पाहिले असतील तर प्लीज त्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर काही कॉमेंट्स असतील तर त्या पण तुम्ही करायला हरकत नाही. चांगल्या पण कॉमेंट्स करू शकता किंवा काही त्रुटी तुम्हाला आढळल्या तर त्या पद्धतीच्या कॉमेंट्ससुद्धा तुम्ही यूट्यूबवर टाकू शकता. परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करते की आपल्या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फिजिक्स विषयाची खूप प्रचंड अशी भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि ही भीती नष्ट करण्यासाठी मी अतिशय सोप्या पद्धतीनं फिजिक्स कसं शिकायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा, MCQचं प्रिपरेशन कसं करायचं, मॅक्झिमम प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, याच्यासाठी सगळ्या टॉपिकवरचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर पाठवणार आहे. तुम्ही ते सगळे बघावेत आणि सोप्या पद्धतीनं आपल्या मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील मुलांनी फिजिक्स शिकावं अशी सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करते. परत एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर तसे कॉमेंट्स पण मला पाठवा. आज आपण जो त्याच्या पुढचा ऑप्टिक्समधला 5 नंबरपर्यंत आपण पाहिलेले आहेत व्हिडिओज. आज आपण ऑप्टिक्समधला एक अतिशय इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन बघणार आहोत. तो फेनॉमेनॉन आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अतिशय इंटरेस्टिंग आहे म्हटलं मी. बघा, जर आपण सूर्याकडे एखाद्या पातळ कपड्यामधून बघायला लागलो तर आपल्याला गोल गोल पॅचेस दिसायला लागतात, सर्क्युलर, आणि अल्टरनेटली त्याच्यामध्ये ब्राईटनेस जास्त आणि कमी झालेला बघायला मिळतो आपल्याला. सेंट्रल जो असतो तो अतिशय ब्राईट, परत डार्क, पुन्हा ब्राईट, अशा पद्धतीनं गोल गोल राऊंड आपल्याला बघायला मिळतं. त्याला आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो. किंवा अजून दुसऱ्या पद्धतीनं जर आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट समजून घ्यायचं असेल तर बघा की एखादा सोर्स ऑफ लाईट आहे, त्याच्यासमोर जर आपण आपला हात धरला, आपल्याला माहिती आहे की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. मग जेव्हा प्रकाश हा स्ट्रेट लाईनमध्ये येतो मग या ऑब्स्टॅकलमधून तो पास होणार नाही आहे तर काय होईल, तो बेंड होईल. कुठं बेंड होईल, त्याच्या कॉर्नरवर बेंड होईल आणि त्या ऑब्स्टॅकलचा शॅडो तयार होईल आणि बाजूला तो काय होईल, स्प्रेड होईल. याला आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो. किंवा दुसरा अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया की आपण प्रकाशाच्या स्तोत्राच्या समोर थांबलोत आणि आपल्या 2 बोटांमध्ये खूप कमी अंतर आपण ठेवलं, तेव्हा प्रकाश हा काय करतोय, या 2 बोटाच्या मधल्या जागेमधून ट्रॅव्हल होतो आणि या जे बोट आहेत त्याची काय तयार होते, शॅडो तयार होते. म्हणजे काय झालं, बेंड झालं, कारण तो ऑब्स्टॅकल. आणि त्या फेनॉमेनॉनला आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. आणि मग आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या डेफिनेशनकडे जातोय. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, द बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द शार्प कॉर्नर ऑफ ऑब्स्टॅकल and spread into the shadow region. To see the bending of light around the short corner of obstacle and spread into the shadow region is known as diffraction of light. लक्षात आले? मग डिफ्रॅक्शनचे जसं इंटरफरन्सचे 2 प्रकार आपण पाहिले होते. एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे मॅक्झिमा, ब्राईट,
इन फेज अशा पद्धतीनं. आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे मिनिमा, डार्क, आउट ऑफ फेज. त्याच पद्धतीनं डिफ्रॅक्शनचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे फ्रनेल्स डिफ्रॅक्शन आणि दुसरं आहे फ्रनोफोर्स डिफ्रॅक्शन. फ्रनेल्स डिफ्रॅक्शन म्हणजे काय? सोर्स आणि स्क्रीन, लक्षात घ्या, सोर्स ऑफ लाईट आणि स्क्रीन हे एकमेकांपासून फायनाईट डिस्टन्सवर आहे. म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आपल्याला मिळणार आहे तो स्पेरिकल वेव्ह फ्रंटमुळं मिळणार आहे किंवा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटमुळं मिळणार आहे. त्या प्रकारच्या डिफ्रॅक्शनला आपण काय म्हणतो? फ्रनेल्स डिफ्रॅक्शन असं म्हणतो. आणि फ्रनोफोर्स डिफ्रॅक्शन म्हणजे काय? सोर्स आणि स्क्रीन हे एकमेकांपासून इनफायनाईट एवढ्या अंतरावर आहे. म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न हा आपल्याला प्लेन वेव्ह फ्रंटच्या साह्यानं बाय युझिंग अ कॉन्व्हेक्स लेन्स मिळणार आहे. त्या प्रकारच्या डिफ्रॅक्शनला आपण काय म्हणतो? फ्रनोफोर्स डिफ्रॅक्शन असं म्हणतो. आणि डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये मॅक्झिमा अलॉंग विथ मॅक्झिमा अँड मिनिमा विथ अ डिक्रीजिंग इंटेन्सिटी आपल्याला मिळतात. आणि त्याचं डेरिवेशन हे बघण्यासाठी आपण पाहतोय की डिफ्रॅक्शन ऑफ सिंगल स्लिट और डिफ्रॅक्शन बाय युझिंग अ फ्रनोफोर्स डिफ्रॅक्शन we have to study here. To study this diffraction due to the single slit, we have to take the slit AB of width. We have to see here. Width किती आहे या स्लिटची? तर ये आहे. लाईट कुठून यायला लागलेला? इनफायनाईट एवढ्या अंतरावर येईल म्हणून कशाच्या फॉर्ममध्ये येते? ती प्लेन वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये येते आणि इन्सिडेंट होते. स्लिट पासून स्क्रीनवर जिथं आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवायचा आहे ती आपण किती अंतरावर ठेवली आहे? कॅपिटल डी एवढ्या अंतरावर. पण डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो? कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग करावा लागतो. ती आपण स्लिट आणि स्क्रीनच्या मध्ये ठेवली. जेव्हा पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट होते कॉन्व्हेक्स लेन्सवर तेव्हा ती बेंड होऊन स्क्रीनवर P0 या पॉइंटला काय होते? येऊन मिळते. P0ला सेंट्रल मॅक्झिमा ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या पाथनं जेव्हा लाईट ट्रॅव्हल होते म्हणजे बेंड होते तेव्हा आपल्याला स्क्रीनवर अजून एक पॉइंट मिळतो P. सेंटरपासून X एवढ्या अंतरावर हा असतो मिनिमा, सेकंडरी मिनिमा असं म्हणतो आपण. आणि या सेकंडरी मिनिमा आणि सेंट्रल मॅक्झिमाच्या कंडिशन्स आपल्याला जेव्हा काढायच्या आहेत तेव्हा आपण असं बघतोय की सेंट्रल मॅक्झिमाची इंटेन्सिटी ही सगळ्यात जास्त. आणि या सेंट्रल मॅक्झिमापासून हा जो सेकंडरी मिनिमा आहे तो X एवढ्या अंतरावर आहे. पाथ डिफरन्स बिटवीन द टू लाईट वेव्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम A अँड B reaches the point P. हा जो पाथ डिफरन्स आहे तो किती आहे? BN. आपण इथून लंब काढला, हा अँगल थीटा आहे आणि म्हणून द पाथ डिफरन्स BN इज इक्वल टू, कंडिशन काय येते? BN ची किंमत इथं काय येते? A साइन थीटा येते. आणि A साइन थीटा N इज इक्वल टू N लॅम्बडा. दिस इज द कंडिशन फॉर सेकंडरी मिनिमा इन द डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणून साइन थीटा N इज इक्वल टू N लॅम्बडा अपॉन A. Theta n is very small, therefore if theta n is small then sin theta n is equal to theta n. Therefore theta n is equal to n lambda a lambda upon a, where lambda is the wavelength of light, a is the width of the slit. But we know that from the figure theta is equal to x upon capital D. म्हणजे theta n is equal to काय आलं? x upon capital D आलं. म्हणून from this equation 1 and 2, these LHS are same. Therefore, we have to equate the RHS. Hence, x upon capital D is equal to n lambda upon E. Therefore, xn is equal to n lambda capital D upon A.
हेन्स द विड्थ ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन मिनिमा अँड मॅक्झिमा in the diffraction pattern is known as width of the diffraction pattern. X is equal to lambda capital D upon A. If this capital D is equal to F, F म्हणजे काय, that is the focal length of the lens, then X is equal to lambda F upon A. From this equation we conclude that width in the diffraction pattern depends upon wavelength of the light used, distance between slit and screen, and width of the slit. It increases when wavelength and capital D increases and width of the slit decreases. Again we have to see the secondary maxima ची condition ही opposite to the minima असते. म्हणजे कंडिशन येते A sin theta n is equal to 2n minus 1 into lambda by 2. That is theta n is equal to 2n minus 1 into lambda by 2 upon A. हे डेरिवेशन पण आपण पूर्ण करतो आणि त्याचबरोबर सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ ही ट्वाइस द विड्थ ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न असते. म्हणजे W इज इक्वल टू काय, 2x. दॅट इज W इज इक्वल टू 2 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन A. अशा पद्धतीनं आपण जो हा कन्सेप्ट पाहिलेला आहे याच्यावर जवळपास 25 MCQ आहेत. वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. 2 मार्काचे प्रॉब्लेम याच्यावर विचारले जातात, 3 मार्काचे प्रॉब्लेम याच्यावर विचारले जातात आणि न्यूमरिकल्स म्हणजे जे आपण MCQचे न्यूमरिकल्स बघतो त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. मागच्या 2-3 वर्षाचा जेव्हा नीटचा आपण पेपर बघितला तर डिफ्रॅक्शन वर न्यूमरिकल हे विचारलेले आहेत. तर परत एकदा मी धन्यवाद देते, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतायत. ओके, थँक्यू.